श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार प्रेम स्वामी भक्त हो, मी तुमच्या सर्वांचे माझ्या या चॅनलवर स्वागत करते। स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना। आज आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। स्वामी आज तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहे। स्वामी म्हणतात, जर का तुला माझ्यावर प्रेम असेल तर हा संदेश शेवटपर्यंत तू नक्की ऐकशील। तुझं भाग्य हे बदलल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे। त्यामुळे तू आजचा हा संदेश अर्धवट सोडून जाऊ नकोस आणि हा व्हिडिओ जे जीवनात हरवलेले आहेत त्यांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप करायला बिलकुल विसरू नका। भाग्यवंत ठराल। मनात पाप आहे आणि जिभेवर साखर आहे, हा धंदा आज प्रत्येक जण करत आहे। देवा शिवाय कोणीही आपले नाही आणि आपण देवाला सोडून सर्वांच्या मागे लागलो आहोत। देवा आपले वय वाढू नको चालले, पण थोडे कमी जगू, पण आता कोणाच्याही मोहात पाडू नकोस। तर पूर्वी हुशार होतो म्हणून जग बदलायला निघालो होतो, आज मी समजूतदार आहे म्हणून मी स्वतःला बदलत आहे। तुम्हाला मिळालेली संधी सोडू नका, कारण समोरची व्यक्ती तुम्ही सोडलेल्या संधीचा फायदा घेण्यास तयार आहे। त्यामुळे तुमची संधी सोडू नका। तुमच्या शब्दांची किंमत समजत नाही त्याच्यासमोर गप्प बसणं चांगले। मी आयुष्यभर इतका लिहू शकलो की माझे खूप मज संबंध होते, पण खूप कमकुवत लोकांसोबत आयुष्य। जर कोणी अडवणार ओरडणार असेल तर त्याला उपकार समजा, कारण ज्या बागेत बागायतदार नसतात ते लवकरच नष्ट होत असतात। काही लोकांना खाण्याची इतकी आवड असते की ते दुसऱ्यांचा आनंदही खाऊन टाकतात। चढ उतारानंतरही जर कोणी तुमची साथ सोडत नसेल तर त्या व्यक्तीचे तुम्ही नेहमी कौतुक केलेच पाहिजे, कारण ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाची स्थान असते। काट्यावर चालणारा माणूस लवकरच आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचतो, ही त्रिवार सत्य आहे। अहंकाराने आंधळा झालेल्या माणसाला ना त्याच्या सुखात दिसतात ना त्याच्या चांगल्या गोष्टी दिसतात। जेव्हा तुम्ही प्रेमात एका व्यक्तीकडून धोका खाल तेव्हापासून तुम्ही देखील पैशांवरती प्रेम करायला लागला। माझी आत्ताची परिस्थिती आहे ही एक ना एक दिवस सुधारण्यास आहे, पण तोपर्यंत काही लोक माझ्या मनातून नक्कीच उतरणार आहे असे तुमच्या मनातही वाटत असेल। अपमान करणं हे स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं हे संस्कारात असावं लागतं। जे दाखवू शकत नाही ते दुःख कसलं आणि जे आपलं दुःख समजू शकत नाही ते साथीदार कसले। त्यामुळे तुम्ही हे गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत आणि त्यानुसार तुमचे कार्य हे करायला पाहिजे। सर्वांनी साथ तिथपर्यंत निभावली जिथपर्यंत त्यांचा स्वार्थ होता। माझा प्रत्येक दिवस दुःखात जातो, पण मी सर्वांशी हसून बोलतो। सांगण्यासाठी तर खूप काही आहे, पण आता कोणाला सांगायचं मन करत नाही, कारण परमेश्वराला सोडलं तर सगळ्यांनी माझा विश्वास तोडला आहे। जे लोक सर्वांना साथ देत असतात नेहमी तेच लोक एकटी पडतात। तलवारीने झालेले वार एक दिवस मिटतील, पण शब्दांनी झालेले वार कधीच मिटत नाही। स्वामी म्हणतात, तुझ्या वेदना दुःख न सांगताही समजतात मला,
म्हणून तर आलोय मी तुझ्या आयुष्यात. काळजी करू नको, तुला सांभाळायला मी आहे. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. स्वामी म्हणतात की उपास तापासाचे अवलंबन माजून देवाची मर्जी मिळवता येत नाही. देवाला भक्ताच्या मनातले गोड आणि अंतरातले भाव हे आपसूक समजतात. त्यासाठी लौकिक गाजावाजा कशाला? जसे बीज मनात असेल तसेच फळ आपल्याला मिळते. सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका. वेळ जाईल, त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ निश्चितच येईल. माझा हा निवांत क्षण नसून तुमच्या कर्मावर मी नजर ठेवली आहे. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुःखी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता हा स्वामींचा संदेश स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला आहे. या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. स्वामी म्हणतात, कधी कधी शांत राहणे, काहीच न बोलणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. सर्व काही माझ्यावर सोपवा आणि एकही मिनिट तुमच्या काळजीत घालवू नका. तुमची काळजी मला द्या, मी त्याची काळजी घेईन. जिथे देवाचे अस्तित्व आहे तेथे आनंद आहे. तुम्हाला जीवनात आनंद अनुभवायचा असेल तर स्वामींच्या पाऊलखुणांचे अनुकरण करा. तुम्ही सहमत असाल तर स्वामी माऊली मी तुझं बाळ आहे असं टाईप करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व कोणाला या संदेशाची गरज असेल अशा लोकांना नक्की शेअर करा. आयुष्यात आपण किती वेळा हरलो आहे यातला काही फरक पडत नाही, कारण प्रचंड स्वामींचे बळ आपल्या पाठीशी असताना एक दिवस विजय नक्की होणारच. आयुष्यात अडचणी येत असल्यास दुःखी होऊ नका, कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांनाच दिल्या जातात. कोणाशीही किती खोटे बोलता, कोणाला किती फसवता, तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला आणि परमेश्वराला कधीही खोटे बोलून फसवू शकत नाही आणि फसवू शकतही नाही. तुमच्या सर्व कर्माचा लेखाजोखा स्वामींकडे असतो. म्हणून जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा तुमच्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. रागावर नियंत्रण ठेवा. कपड्यांना अत्तर लावून जाण्यापेक्षा अशा आयुष्यात कार्य करा की खरोखरच तुम्हाला 4 लोकात ओळखले जाईल. तुमच्यातून तुम्हाला कष्टाचा सुगंध येईल. अरे नशीब सुद्धा बदलतं, फक्त मेहनत करायला हवी. स्वतःला असं बनवा की जर कोणी तुम्हाला दुखावलं तरी सुद्धा तुम्हाला काही फरक नाही पडला पाहिजे.
कोणी तुम्हाला किती दुखावलं तरी तुम्ही जसे आहात ना तसेच राहिलं पाहिजे. स्वामी सांगतात, आपल्या माणसावर आपण प्रेम किती करतो हे महत्वाचे नाही, तर आपण त्या माणसाची किती इज्जत करतो हेही महत्वाचे आहे. बाळा, आपला जन्म झाला की आपल्यावर परिवार मिळतो, पण मैत्री हा एक असा परिवार आहे जो आपल्याला स्वतः कमवावा लागतो. जास्त विचार करू नका. त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अजून मिळाली नाहीत, कारण आयुष्यात काही प्रश्नांची उत्तरे मिळत नसतात. बाळा, मला माहित आहे की तू खूप काही गोष्टी मनात ठेवून आहे, सहमत आहे. तर ह्या गोष्टीशी सहमत असल्यास तुम्ही श्री स्वामी माऊली, मी तुझ्या मताशी सहमत आहे. मी खूप काही गोष्टी मनात धरून आहे, पण विश्वास ठेव माझ्यावर, मग बघ सगळं तुझ्या मनासारखं होईल. स्वामी म्हणतात की तू तुझ्या कामामध्ये प्रयत्न न करता माझ्यासमोर हात जोडत असशील तर हे पूर्णपणे चुकीचे आहे, कारण आम्ही त्याचीच मदत करतो जो आधी स्वतःची मदत स्वतः करतो. बाळा, मला माहित आहे की तू एकट्याने खूप वेळा रडला आहे, पण मी तुला आता मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे. मग तो अन्य भावाने आमचे चिंतन कर. अवघ्या संसाराची चिंता आम्ही पाहतो. बाळा, तू जर देवी शक्तीला मानत असशील तर कमेंट मध्ये जय जय स्वामी समर्थ लिहायला बिलकुल विसरू नका. स्वामी म्हणतात की जो आपल्या कष्टावर विश्वास ठेवतो ना, तो एक ना एक दिवस नक्कीच आपली स्वप्ने पूर्ण करतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की कुठलीही गोष्ट अर्पण करताना त्यात आपला जीव अडकलेला असतो, तर ती गोष्ट ना घेणाऱ्याला लाभते ना देणाऱ्याला. म्हणून कायम दान करत असताना ते दान निर्मोही असलं पाहिजे. तर भक्तांनो, तुम्हाला आजचा हा संदेश कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवाच, आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.